हॅलो फ्रेंड्स, तर मी आज बनवत आहे खूप सिंपल वेनी होममेड पास्ता। सर्वप्रथम कढईमध्ये मी बटर टाकलेलं आहे आणि बटरमध्ये थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लाल होईपर्यंत त्याला परतायचा आहे। थोडंसं त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे। आता कांदा चांगला आपला लाल झालेला आहे। त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड केलेली आहे। त्याला चांगलं एकजीव हलवून घ्यायचं आहे आणि मी त्याच्यानंतर ॲड केलेली आहे टोमॅटोची प्युरी। 4 टोमॅटो मी त्याला शिजवून घेतले होते आणि त्याची प्युरी करून ते आता त्यात ॲड केलेली आहे। ती चांगली शिजवून झाल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे। थोडंसं धना जिरा पावडर पण मी टाकलेली ॲड केली त्याच्यामध्ये आणि आता मी टाकत आहे पास्ता मसाला। घरचं लाल तिखट आणि धना पावडर खूप थोडी टाकलेली आहे। आता मी वरून पास्ता मसाला ॲड केला त्याच्यामध्ये आणि कॉर्न घेतले होते मी, कॉर्न पण शिजवून घेतले होते, कॉर्न पण त्याच्यामध्ये थोडेसे ॲड केलेले आहेत। आता तुम्ही बघू शकता ते सगळं एकजीव मसाले वगैरे चांगले परतून झालेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये बॉईल केलेला पास्ता ॲड करत आहे। ते एकजीव चांगलं हलवून घ्यायचं आहे। ऑर्गॅनो त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे मी। मसाले मी थोडेच ॲड केलेले आहेत कारण माझी छोटी मुलगी खाणार होती आणि चिली फ्लेक्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि वरून खूप सारं असं चीज त्याच्यामध्ये ग्रेड करायचं आहे। चीजनी त्याला चांगलं टेस्ट येते। मी मसाल्यामध्ये एक पुडी टाकली होती आणि प्लस वरून एक पास्ता मसाल्याची एक पुडी टाकलेली आहे। 5 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर पास्ता आपला रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप चांगला असा आपला पास्ता रेडी आहे।